नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. HPCL कडून नुकतीच जी आहे तर ते नवीन जाहिरात आलेली. ही जाहिरात डायरेक्ट ऑफिसर लेवलची म्हणजे एक चांगली जेई आणि इंजिनियर असणार. याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या 3 पदांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि मेकॅनिकल उमेदवारांसाठी RTO ची जी संधी येणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो आपली आरंभ बॅच स्टार्ट झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन मध्ये उपलब्ध असणार आहे. सोबत पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या 3 ठिकाणी देखील आपले ऑफलाईन बॅचेस सुरू झालेले. तिथं तुम्ही नक्की एनरोल जे आहे तर ते करू शकतात. बघा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक इथे देखील आपल्या बॅचेस सुरू झालेले आहेत. लक्षात घ्या, 25 फेब्रुवारीला ही जाहिरात आलेली होती आणि याची लास्ट डेट ही 25 मार्च असणार आहे. मे बी ही डेट एक्सटेंड होऊ शकते, परंतु डेट एक्सटेंड होण्याची वाट पाहू नका. त्याच्या आधीच तुम्ही जे आहेत तर ते फॉर्म इथं भरून टाका. ओके. आणि 3 मे 2026 ला याची एक्झाम डेट पण आलेली आहे. लक्षात घ्या, ही एक्झाम डेट आहे मित्रांनो. या दिवशी परीक्षा होणार आहे तुमची, पण ती टेंटेटिव्ह आहे. मे बी थोडाफार चेंज होऊ शकतो, परंतु एक आपल्याला अंदाज येतो की तेवढे. बघा, याच्यामध्ये 2 पद्धतीचे पद तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, ही जी ऍड आहे याच्यामध्ये बाकीचे पण पद आहेत, पण मी फक्त इंजिनिअरिंगचीच पद तुमच्यासाठी घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ट्रॅक, म्हणजे जे जेई लेवलचे आहेत. हा, जेई लेवलचे पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हचे. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 30,000 ते 1,20,000 सॅलरी आहे. आणि याच्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे तुमचा. हे तर फक्त डिप्लोमा वाले करू शकतात. मॅक्सिमम एज 25 आहे, परंतु SC ST साठी थोडं रिलॅक्सेशन आहे. सोबत इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पण आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनियर आणि ऑफिसर आहेत. 50,000 ते 1,60,000 ही सॅलरी रेंज आहे. याच्यासाठी 4 वर्षाची तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे. काय, 4 वर्षाची डिग्री. आणि इथं 25 वर्षाची इथं मॅक्सिमम अट जी आहे ठेवलेली. वॅकन्सी पण आपल्याला दिसतात. बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जेई साठीच्या 207 वॅकन्सी चांगल्या वॅकन्सी आहेत. राज्यात तर एवढ्या वॅकन्सी येत नाही. RTO ला आल्या तर 461 येऊ शकतात. इंजिनिअरिंगच्या 72 आहेत, म्हणजे डिग्रीवर 72 आहे, डिप्लोमावर 207 आहे. इलेक्ट्रिकल साठी डिप्लोमावर 117, डिग्रीवर 27. सिव्हिलला 19 आणि 17. सिव्हिलला इथं मात्र कमी पाहायला मिळतात. लक्षात घ्या, ओबीसी साठी 3 वर्ष अट, म्हणजे 25+3 एवढे उमेदवार फॉर्म भरू शकतात. SC ST साठी 5 आहे, म्हणजे 25+5 म्हणजे काय, 30 वर्षापर्यंत तुम्हाला इथं फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे. बाकीच्या पण इथं गोष्टी दिलेल्या आहेत. 2 स्टेजेस मध्ये ही तुमची रिक्रुटमेंट होणार आहे, सिलेक्शन. पहिल्या स्टेजमध्ये खऱ्या अर्थाने तुमची टेस्ट होणार आहे, जी 3rd मे ला असणार आहे. त्यांनी जे सांगितलेलं आहे की 3 मे ला तुमची टेस्ट असणार आहे, तर ती टेस्ट ही असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या दिवशी तुमची कम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्हची टेस्ट जी आहे तर ती असणार आहे. आणि त्याच्यानंतर शॉर्ट लिस्टिंग जे झाले तर त्यांना वेरियस काही ना ग्रुप टास्क, सायकोमेट्रिक टेस्ट, स्किल टेस्ट, मूट कोर्ट, म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या काही टेस्ट असतील. त्या टेस्ट मधनं जाऊन नंतर त्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे. लक्षात घ्या, पहिली जी टेस्ट असणार आहे तुमची तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या जनरल ऍप्टिट्यूड असणार आहे आणि तुमचं टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज असे 2 सेक्शन असणार आहे. पहिल्या याच्यात लक्षात घ्या 85 प्रश्न 85 मार्क्सला. याच्यामध्ये बघा, इंग्लिश विषय असणार आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंटेलेक्च्युअल पोटेन्शियल टेस्ट म्हणजे लॉजिकल रिझनिंग हा एवढा पार्ट असणार आहे. दुसऱ्या याच्यात 85 प्रश्न 85 मार्कांसाठी. इथं समजा मेकॅनिकलचा मुलगा असेल तर त्याला मेकॅनिकल वरचे प्रश्न इथं पाहायला मिळतात. टोटल ड्युरेशन हे 150 मिनिटांचं असेल. टोटल मार्क्स 170 असतील. टोटल क्वेश्चन 170 असतील. या 170 झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जे आहे तर ते बोलवलं जाणार आहे. लक्षात घ्या, इथं जॉईन झाले तर बॉन्ड पण करावा लागणार आहे. 3 वर्षाचा बॉन्ड इथं सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये जो जनरल कॅटेगरीचा असेल तर त्याला 3 लाख रुपयाचा बॉन्ड करून द्यावा लागणार आहे. आणि जर कोणी ओबीसी, EWS, SC ST, दिव्यांग तर यांना 50,000 रुपयाचा बॉन्ड जो आहे तर तो करून द्यावा लागणार आहे. कंपनी सोडण्याआधी एवढे पैसे तुम्हाला भरावे लागतील. सोबत इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस जे आहेत तर ते अवेलेबल आहेत. तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही यांना जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.